नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आणि ऋषिकेश यांच्या लग्नाच्या संगीताचा कार्यक्रम असतो आणि त्यासाठी सर्वजण हे कलाकार आलेले असतात आणि त्यामध्ये मस्त डान्स करत असतात. छोट्या बालकलाकारांचा हा डान्स खूप मस्त होतो. तेव्हा सारंग म्हणतो की खूपच छान झाला, अगदी कौतुक करण्यासारखा लहान मुलांचा हा डान्स. त्यानंतर शर्वरी विचारते की आता काय. तेव्हा सारंग सांगतो की आता होणार की जानकी आणि ऋषिकेश यांच्या प्रेमाचे गुलाबी दिवस आणि प्रेमाची रिमझिम बरसात. तर जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे खुश होऊन बघत असतात. सारंग म्हणतो की मनातील धाकधूक, काळजातली धकधक म्हणजे पहिली भेट आणि मग मैत्री, नंतर प्रेम आणि मग लाख मोलाचे 3 शब्द. जानकी आणि ऋषिकेश आता तर तरुण झालेत. तेव्हा शर्वरी म्हणते की यस, आणि हेच जानकी आणि ऋषिकेश आपल्या समोर घेऊन येतात. आपली भोळी आणि साधी माणसं मीरा आणि सत्या. तर सर्वजण मीरा आणि सत्याला टाळ्या वाजवतात. तेव्हा मीरा आणि सत्या स्टेजवर येऊन मस्त एक पोरगी संध्याकाळी पाहिली होती नाक्यावरती ह्या गाण्यावर डान्स करू लागतात. एक पोरगी नाक्यावरती पाहिली होती, मनामध्ये भरली होती. या सर्व गाण्यावर सर्वजण सत्या आणि मीरा यांना साथ देत असतात. त्यांचा डान्स झाल्यानंतर सर्वजण मस्त टाळ्या वाजवतात. सारंग शर्वरी पुन्हा स्टेजवर येतात. सारंग म्हणतो की एक पोरगा आणि एक पोरगी काय नाचले धमाल. तेव्हा शर्वरी म्हणते की हो सोड, नजरा नजर झाली आणि नजर वाढली. मग हळूहळू गप्पा सुरू झाल्या. डोक्यामध्ये टिकटिक आणि हृदयात धडधड सुरू झाली. मग त्या मंतरलेल्या दिवसात आपल्याला घेऊन जातात अंकुश आणि अबोली. म्हणून अंकुश आणि अबोली यांना सर्वजण टाळ्या वाजवतात आणि त्यांचे स्वागत करतात. तर अबोली आणि अंकुश यांचा मस्त एक डान्स होतो. टिकटिक वाजते, डोक्यात धडधड वाजते, ठोक्यात या गाण्यावर त्यांचा मस्त डान्स होतो. सर्वजण त्यांच्या गाण्यावर टाळ्या वाजवतात आणि वा वा. सारंग म्हणतो की मस्त परफॉर्मन्स झाला एकदम. म्हणजे मनोही मन हे आपल्याला समजले की आपण प्रेमात आहोत. सारे जग तर रुपेरी आहे, मग ते सुंदर झालेच कसे, चांदण्यात कसर झाली. मग सुख म्हणजे नक्की काय असतं हे आपल्याला सांगतात नित्या आणि आदिराज. तेव्हा नित्या आणि आदिराज या दोघांची आपल्याला स्टेजवर एंट्री होते. रुपेरी वाळूच्या माडाच्या बनात येईना या गाण्यावर मस्त नित्या आणि आदिराज यांचा डान्स होतो. जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघून खूप छान टाळ्या वाजवत असतात. हे गाणे ऐकून दोघे सुद्धा खूप रोमॅन्टिक होतात. तेव्हा त्यांचा डान्स झाल्यानंतर लगेच शर्वरी अनाउन्स करून सांगते की प्रेमामध्ये अखंड बुडालेल्या या दोघांनी शेवटी प्रेमाची कबुली तर दिली. मग या प्रेमाला रीतिरिवाजाचं कोंदण देण्यासाठी ठरवले. तेव्हा सारंग म्हणतो की म्हणजे काय. तर शर्वरी म्हणते की म्हणजे ऋषिकेश दादाने जानकी बहिणीला लग्नाची मागणी घातली. तेव्हा सारंग विचारतो की काय रे ऋषिकेश दादा, आठवते का काही. शर्वरी म्हणते की अरे पण त्याला आठवत असेल, ओवीला नाही ना आठवत. तेव्हा सारंग ओवीला म्हणतो की अरे बापरे ओवी, आता काय करायचंय. तेव्हा शर्वरी म्हणते की आपण काही करायचे नाही. आता जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाच एका गोड गाण्यातून ओवीला दाखवतील त्याने लग्नाची मागणी कशी घातली. ऋषिकेश आणि जानकी तर खूपच लाजतात. ऋषिकेश आणि जानकी स्टेजवर येतात. तर सारंग हा ऐश्वर्याला सांगत असतो की बघ. तर ऐश्वर्या मात्र ही नाराजच असते. ऋषिकेश आपल्या खिशातून एक अंगठी काढतो. कधी तू रिमझिम बरसणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदणी असा या गाण्यावर डान्स करूत ऋषिकेश आणि जानकी मस्त रोमॅन्टिक होऊन ऋषिकेश जानकीच्या हातामध्ये अंगठी घालतो. सर्वजण मस्त असे फोटो त्यांचे आपल्या मोबाईल मध्ये घेत असतात. आपली जानकी तर खूपच लाजत असते आणि आपला प्रेमाचा हात ती ऋषिकेशच्या हातात देते आणि त्याला डान्स करण्याला साथ देते. सर्वजण अगदी खुश होऊन ऋषिकेश आणि जानकी यांचा डान्स पाहत असतात आणि दोघे एकमेकांमध्ये मग्न होतात, एकमेकांकडे पाहत असतात. आणि तेवढ्यात आदिराज, नित्या, अंकुश, अबोली, सत्या आणि मीरा हे स्टेजवर येतात आणि मधी मस्त अंतरपाठ धरून ते दोघांच्या हातामध्ये ह्या फुलांच्या माळा देतात आणि एकमेकांना गळ्यामध्ये हार घालण्यासाठी सांगतात. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश खुश होऊन एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालतात. तर सर्वजण मस्त टाळ्या वाजवतात आणि सर्वजण ते झाल्यानंतर एकत्र येऊन मस्त डान्स करतात की नवरी ही नवऱ्याची सॉरी, नांदते संसारी, घेऊन तलवारी या गाण्यावर सर्वजण एकत्र डान्स करू लागतात. सर्वजण ऋषिकेश आणि जानकी यांच्या डोक्यावर अक्षदा टाकतात आणि त्यानंतर सारंग आणि शर्वरी स्टेजवर येतात. तर सारंग म्हणतो की वा वा मंडळी, खरंच काय परफॉर्मन्स झाला. तर शर्वरी म्हणते की हो अगदी देखना. आणि मग काय, लग्न झाले, उंबरठ्यावरील माप ओलांडून आणि सुखी संसाराची सुरुवात झाली. कधी गोड तर कधी तिखट. सारंग म्हणतो की हो अगदी खरं आहे.
आणि मंडळींनो, आमचे ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांच्या सुखी संसाराला तर सुरुवात झाली, पण कशी हे दाखवण्यासाठी येतात आणि तेवढ्यात शर्वरी गायब होते. तर सारंग म्हणतो की ताई कुठे गेली? आणि अरे शरुताईच दाखवणार, माफ करा, पुढचा परफॉर्मन्स आमच्या शरुताईचा आणि विक्रांत भाऊजींचा. तेव्हा शर्वरी आणि विक्रांत हे जानकी आणि ऋषिकेशचा मस्त वेश घेऊन स्टेजवर येतात आणि हुबेहूब त्यांची नक्कल करतात. शर्वरी ही सुमित्रा आणि नानांच्या पाया पडते, म्हणजे जानकी घरामध्ये जशी वावरते तशी ऍक्टिंग मात्र ते करत असतात. नात्याला काही नाव नसावे तुही रे मितवा, नात्याचे काही बंध नसावे तुही रे माझा मितवा या गाण्यावर ते डान्स करत असतात. आणि तेव्हा सुखी संसारामध्ये कशी जानकी आणि ऋषिकेश वावरतात आणि जेव्हा ओवीच्या वेळी जानकीला दिवस गेलेले असतात, म्हणजे ती प्रेग्नेंट असते, आणि जेव्हा ते ऋषिकेशला कळते तेव्हा त्याला किती आनंद होतो ही ऍक्टिंग ते शर्वरी आणि विक्रांत करून दाखवतात. तेव्हा ऋषिकेश खूप खुश होऊन जानकीचा हात हातामध्ये धरतो आणि सर्वजण विक्रांत आणि शर्वरी यांना खूपच हसतात आणि त्यांचे कौतुक करून टाळ्या वाजवतात. आणि तेवढ्याच सयाजीराव कावेरी काकू ह्या येतात. तर गुलाबदादा सांगतात की सयाजी काका आलेत. सर्वजण अगदी खुश होऊन टाळ्या वाजवतात. ऐश्वर्या तर खुश होऊन लगेच सयाजी काकांना प्रेमाची मिठी मारते. तेव्हा सयाजी काका आणि नाना एकमेकांना प्रेमाची मिठी मारतात. कावेरी काकू आणि सुमित्रा सुद्धा. सारंग तर इतका खुश झालेला असतो आणि खुश होऊन तो सर्वांना सांगत असतो की मंडळी, मला सांगण्यासाठी इतका आनंद होतो की माझे सासरे आणि सासूबाई येथे आलेले आहेत. सयाजीराव विखे पाटील आणि कावेरी विखे पाटील जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचे स्वागत करूयात. सर्वजण अगदी खुश होऊन टाळ्या वाजवतात. तर शर्वरी विचारते, कसा वाटला तुम्हाला आमचा परफॉर्मन्स? तेव्हा सारंग तिच्या कानात म्हणतो की अगं ताई, तू असे काय करतेस? तू तर आता जानकी आहेस आणि तू त्यांना असे विचारायचे की कसा वाटला तुम्हाला आमचा संसार? तेव्हा शर्वरी म्हणते की पण या सुखाची पूर्तता तेव्हाच झाली जेव्हा या संसार वेलीवर एक फूल बहरले. सर्वांना ओवीच्या येण्याची चाहूल लागली. ओवीच्या येण्याची चाहूल जेव्हा लागली तेव्हा ऋषिकेश आणि जानकी यांच्या आयुष्यामध्ये काय काय घडले हे दाखवायला येणार आहे. तर शर्वरी म्हणते की अरे जा ना तू. सारंग म्हणतो की हो पटकन जातो, तू तोपर्यंत अनाउन्समेंट कर. तेव्हा शर्वरी अनाउन्स करून सांगते की हे दाखवण्यासाठी येते आपल्या घरातील शेंडेफळ सारंग आणि त्याची सुंदर बायको ऐश्वर्या. तेव्हा जानकी प्रेग्नेंट असताना तिची जी अवस्था होते अगदी तशीच ऍक्टिंग ऐश्वर्या करते आणि सारंग हा ऋषिकेशची. आई तू बाबा मी होणार ग, कोणी येणार ग. सर्वांना खूपच हसू येत असते कारण त्यांचा डान्सच खरंच खूप मस्त होत असतो. आणि तेवढ्यात गाणं संपल्यानंतर ओवी ही डायरेक्ट जन्माला आलेली आहे असे दाखवतात आणि ओवी त्या दोघांच्या मध्ये येते आणि त्यांचा गोड पापा घेते. तेव्हा सर्वजण अगदी खुश होऊन टाळ्या तर वाजवतात. एक मुलगी म्हणते की सारंग आता खरोखर मनावर घ्या. तेव्हा जानकी म्हणते की हो अगदी खरं बोललीस. काय सारंग भाऊजी, आता तुमचा नंबर कधी? तेव्हा सारंग आणि ऐश्वर्या एकमेकांकडे पाहत असतात. तर जानकी खुश होऊन त्या दोघांकडे आणि हा भाग येते संपतो. पुढील भागामध्ये आमची जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा हे म्हातारे झाल्यानंतर कसे दिसतील असे सारंग अनाउन्स करून सांगतो आणि ते दाखवण्यासाठी येत आहे ती आमचे नाना आणि आई म्हणजे सुमित्रा आणि नाना स्टेजवर येतात आणि मस्त जानकी आणि ऋषिकेशची ऍक्टिंग करत डान्स करतात. आणि त्यानंतर सर्व आलेले पाहुणे मंडळी आणि सर्व मुली ह्या एकत्र डान्स करत असतात. आणि त्याच वेळेस सौमित्र आणि अवंतिका येतात. त्यांना पाहून तर जानकीला खूपच आनंद होतो. तेव्हा ते दोघे दरवाज्यातच असतात. तर नाना लगेच त्या दोघांवर ओरडतात की सौमित्र येते, तुझी हिंमतच कशी झाली येण्याची आणि तू या घराचा उंबरठा ओलांडून आतमध्ये नाही येऊ शकत. तर जानकी आणि ऋषिकेश यांच्या लग्नाचा सोहळा सुरू असतो. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश सर्व ऐकतात. तर जानकीच्या डोळ्यात पाणी येते, तिला खूप वाईट वाटते. तर आता जानकी ऋषिकेश आणि सौमित्र अवंतिकेला कसे घरामध्ये घेतात आणि नानांना कसे खुश करून देतात हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.